श्रोते हो नमस्कार. कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो निसर्ग संपन्न प्रदेश. आंबा, काजू, भात, नारळ, भोपळी, फणस अशा विविध पिकांचा प्रदेश. या पारंपरिक पिकांना छेद देत औषधी सत्व असणाऱ्या गवती चहा पिकाची लागवड करत आपल्या प्रबळ इच्छाशक्तीनं आदर्शवत व्यवसाय उभा करणारे प्रयोगशील शेतकरी श्री दिलीप परब आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आज आपण गप्पा मारूया. नमस्कार सर. नमस्कार. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओत आपलं स्वागत. धन्यवाद. सर, आज आपण बघतोय की कोकणातील तरुण वर्ग हा नोकऱ्यांसाठी शहराकडे धावतोय. आजूबाजूला पारंपरिक शेती आहे आणि या स्थितीत आपण गवती चहा लागवडीकडे कसं वळलात आणि आपला हा प्रवास कसा चालू झाला त्याबद्दल आपण श्रोत्यांना सांगा. नमस्कार. मी दिलीप परब. माझा जन्म कोकणातला, पण शिक्षण व माझं पुढचं सगळं करिअर घडलं मुंबईमध्ये. सॉफ्टवेअर इंजिनियर हे शिक्षण घेतल्यानंतर एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आम्ही 8 ते 10 वर्ष नोकरी केली. पण कोकणाची ओढ आम्हाला खुणावत होती की कोकणामध्ये उद्योगधंदेही घडले पाहिजेत. त्यानुसार आम्ही अभ्यास सुरू केला. नोकरी सोडल्यानंतर आम्ही पहिला व्यवसाय सुरू केला तो आमचा पैठणीचा. आपलं भारतीय पारंपरिक वस्त्र, महाराष्ट्राची शान, पैठणीवरती आम्ही काम सुरू केलं. त्याची वस्त्र बनवायला सुरुवात केली. पण त्याच व्यवसायामध्ये असताना आम्हाला असं जाणवलं की आपण स्वतःचा धागा बनवावा आणि तेही केळ्याच्या खोडापासून. त्याचा अभ्यास करताना तशी एक फॅक्टरी आपण कोकणात लावावी असा मानस होता. त्याचाच अभ्यास सुरू करताना आमच्या आजूबाजूला असलेल्या आमचे मित्रमंडळी या सर्वांच्या सहाय्याने इसेन्शियल ऑइल, औषधी वनस्पतींची माझ्याशी ओळख झाली. त्याचा अभ्यास सुरू केला. इसेन्शियल ऑइल इंडस्ट्री ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याची आपण उद्योगाच्या व्यवसायात जर म्हटले तर त्याची मार्केट साईज, त्याचा विस्तार हा खूप मोठा आहे. आज आपल्या वापरात येणाऱ्या असंख्य अशा गोष्टी, आपले परफ्यूम अत्तर असेल, साबण, शॅम्पू, क्लिनिंग्स आणि इतर अशा अगरबत्तीपासून सगळ्यात छोट्यातल्या छोट्यापासून मोठ्यातल्या मोठ्या गोष्टी ज्यांना आपण एक छान सुगंध येतो, आपल्या औषधी वापरत असलेल्या सर्व वस्तूंमध्ये आज औषधी वनस्पतींचा अर्क काढला जातो आणि जे नॅचरली अजूनही आपल्याला मार्केटमध्ये मिळतं. हे पूर्वापार चालू आलेलं आहे. गवती चहा हा कोकणाला काही नवीन नाही. पण आम्ही सुरुवात केली की कोकणामध्ये अशा कोणत्या वनस्पती आहेत ज्याच्या आपण इसेन्शियल ऑइलवर काम करू शकतो. त्यातली सगळ्यात ताकदवान वनस्पती म्हणजे गवती चहा. त्याची जगभर मागणी आहे. त्याच्यापासून बनवणारे प्रोडक्ट्स आणि त्याच्यापासून बनणारी सर्व काही उत्पादनं ह्याला जगभर मागणी आहे. आज आपल्या वापरात येणारे अक्षरशः छोट्यात छोट्या गोष्टींपासून मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत सगळीकडे गवती चहाचं तेल वापरलं जातं. जे जरी आपल्याला ज्ञात नसेल तरीही, जिथे आपण सिट्रल ह्या घटकाचा असा एक छान असा लिंबू नामक आपल्याला फ्रेग्रन्स, आपल्याला एक छान सुगंध येतो, तिथे सगळीकडे गवती चहाचं तेलच वापरलं जातं. त्याला इंग्रजी नाव आहे लेमन ग्रास. लेमन म्हणजे लिंबू आणि ग्रास म्हणजे गवत. म्हणूनच त्याचं जो लिंबासारखा सुगंध देणारा वनस्पती, म्हणून आपल्याला जेवढ्या वस्तूंमध्ये आपल्याला लेमनचा स्मेल येतो तिथे प्रामुख्याने लेमन ग्रास इसेन्शियल ऑइल हे वापरलं जातं. आणि त्याची विस्तार, त्याची मार्केट साईज ही खूप मोठी असल्यामुळे आणि कोकणामध्ये आपण एखादं असं प्रोडक्ट बनवून जे आपण जगाच्या पातळीवर उतरू शकतो अशी ताकद ह्या औषधी वनस्पतींमध्ये आहे. म्हणून आम्ही लेमन ग्रास, गवती चहा हे पीक निवडलं. गवती चहा जरी कोकणाला नवीन नसला तरी त्या प्रकारची शेती करणे, त्या प्रकारची मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे या प्रकारचा प्रवाह आपल्याकडे दिसून येत नाही. मग सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी आपण या उद्योगात उतरलात त्यावेळी काय अनुभव होते? गवती चहा हा कोकणाला काही नवीन नाही. गवती चहा आपल्या परसबागेमध्ये सहज वाढतो. आपली आजी त्याचा चहाही बनवत असे. त्याचे औषधी गुणधर्म आपल्या पूर्वजांना खूप चांगल्या प्रकारे माहिती होते. आपल्या पूर्वजांनी खूप छान छान ग्रंथ लिहून ठेवलेले आहेत. अक्षरशः त्यांनी ग्रंथांमध्ये असं सुद्धा नमूद केलेलं आहे की कोकणामध्ये एवढी ताकद आहे की इथे औषधी कारखाने उभे राहू शकतील आणि पूर्ण जगाला ते सप्लाय करू शकतील, जगाला पुरवठा करू शकतील, एवढी ताकद कोकणामध्ये आहे. पण कोकणामध्ये आपण आंबा, फणस, काजू, मासेमारी हा आर्थिक पाया समजला जातो.
त्यावरच आपली कोकणाची एक आर्थिक व्यवस्था टिकून आहे. पण त्याबरोबर ह्या औषधी वनस्पतींचं एक जगभरामध्ये मागणी आहे. आम्ही फक्त एका पिकावरती गवती चहावरती काम करत आहोत, पण अशा असंख्य वनस्पती आहेत ज्या कोकणामध्ये होतात व त्याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. गवती चहावर जेव्हा आम्ही काम करण्यास सुरुवात केली तेव्हा सुद्धा आम्हाला जसं एखाद्या कोकणातील युवकाला जे समस्या येतात त्या आम्हाला सुद्धा आल्या. इथे मनुष्यबळ कसं उभं करायचं, पिकवायचं कसं. कारण जेव्हा आपण एखाद्या पिकाचा अभ्यास करतो, एक पीक एका भौगोलिक दृष्टीमध्ये जसं काम करतं त्या पद्धतीने ते दुसरीकडे होत नाही. ह्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर हापूस आंबा हा आपल्या देवगडमध्ये ती ज्याची जी चव लागते, तेच झाड जर मी मध्य प्रदेशमध्ये जाऊन जर लागवड केली तर तिथे येणारा आंबा आणि आपल्या इकडचा आंबा ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. म्हणून एकच पीक भौगोलिकदृष्ट्या हवामान, माती, पाणी या सर्व गुणांनी ते पीक समृद्ध होतं आणि तिकडचे गुण घेतं. त्यामुळे कोकणामध्ये जेव्हा गवती चहा लावला तेव्हा आम्ही लावणारे हे आणि यशस्वीरित्या करणारे पहिलेच होतो. त्याच्यामुळे आम्हाला ॲज अ मार्गदर्शन कोणाचंच नव्हतं, म्हणून आम्हाला स्वतः त्याची अभ्यास करावा लागला. खास खळग्यांमध्ये आम्ही शिकलो की पीक जे आहे ते कशा प्रकारे वर्षभर त्याचे आम्हाला रिझल्ट्स मिळत आहेत, त्याचा निकाल मिळतो आहे प्रत्येक वेळेला. उन्हाळ्यामध्ये काय येतो आहे, पावसाळ्यामध्ये त्याचे रिझल्ट्स काय आहेत, हिवाळ्यामध्ये त्याचे रिझल्ट्स कसे आहेत. कारण आपल्या कोकणामध्ये तिन्ही ऋतू खूप चांगले आहेत. उन्हाळाही खूप कडक असतो, पावसाळा तर अक्षरशः 5-6 महिने असतो आणि हिवाळाही खूप छान असतो. ही तिन्ही ऋतू एवढे चांगले आहेत आणि त्याच्यामुळे ह्याचा अभ्यास करायला आम्हाला गेली 4 वर्ष आम्ही ह्याच्यामध्ये खूप अभ्यास केला आणि आज आम्ही त्याचा विस्तार केलेला आहे. आमचे जे प्रोडक्ट्स, जे तेल निघतं ते आज जगभरामध्ये आम्ही पाठवतो आणि त्यापासून आम्ही आमचा स्वतःचा ब्रँड सुगंध हा बनवून आज देशभरामध्ये आणि देशाच्या बाहेरही पुरवठा करत आहोत. अर्थात कोकण म्हटलं की तिन्ही प्रकारचे ऋतू तेवढ्याच प्रखरतेने जाणवतात. या हवामानाचा या पिकावर परिणाम होतच असतो. त्याचबरोबर कोकण म्हटलं की चढ उतारांचा प्रदेश आला. मग अशा प्रदेशात जर आपल्याला गवती चहा लागवड करायची असेल तर जमिनीचा काही प्रकार किंवा त्यातील काही सत्व असणे आवश्यक आहेत का? ह्या प्रश्नावर मला मुळातच असं सांगावंसं वाटतं की कोकणामध्ये औषधी वनस्पती सहज होतात. तुम्हाला त्यावरती कोणती फवारणी वगैरे करावी लागत नाही. मागील काही वर्षांपासून आपल्याकडे खूप एकाच प्रकारच्या वनस्पतींची खूप मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे, जंगल तोड करून. पण आपल्या कोकणाची ताकद ही जैवविविधतेमध्ये आहे. ही जैवविविधता हीच आपली ताकद आहे, जे कुठेही जगाच्या पाठीवर सापडत नाही. त्यामुळे इथे असे असंख्य वनस्पती जगतात आणि खूप साऱ्या वनस्पती अक्षरशः मोठ्या मोठ्या वृक्षांच्या सावलीतही घडतात. तर सांगायचा मुद्दा असा की ह्याला गवती चहा किंवा इतर कोणत्याही औषधी वनस्पतींसाठी तुम्हाला फवारणी, खत किंवा अशा प्रकारे भडीमार तुमच्या मातीवर करावा लागत नाही. ह्या कोकणाच्या मातीत सहज होतात. त्यामुळे मुद्दा नंबर 1 की गवती चहा हा इथे सहज होतो. त्याच्यामुळेच गवती चहा हा अक्षरशः कोणत्याही मातीमध्ये, अक्षरशः तुमची भरड माती जरी असली, दगडाळ माती असली तरीही तिथे होऊ शकतो. एखाद्या चांगली सुपीक माती असेल तरीही आपल्या लाल मातीमध्ये हा गवती चहा खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. फक्त एकच अट आहे ह्या गोष्टीला, ती म्हणजे पाणी साचणारी जागा नको. कारण ह्याची मुळं सुरुवातीला जेव्हा फुलत असतात, मुळं आपली जमीन पकडत असतात, त्यावेळेला जर पाणी साचलं गेलं तर ह्याची मुळं कुजण्याचा संभाव जास्त असतो, शक्यता जास्त असते. त्यामुळे शक्यतो अशी जागा, पाणी निचरा होणारी जागाच याला हवी. मग ती डोंगराळ असली तरी चालेल, फक्त तिकडे सूर्यप्रकाशाची व्यवस्था पाहिजे. कारण सूर्यप्रकाशच त्याला ऊर्जा देतो, त्याच्यामध्ये तेल निर्मिती चांगली करतो. आणि दुसरं, त्याला पाणी मिळण्याची व्यवस्था हवी. कारण जेव्हा आपण हे व्यापारी तत्वावर करायचं म्हणतो त्यावेळेला आपल्याला दर 3 महिन्याने ह्याची कापणी येते. त्याच्यामुळे ह्याला पाण्याची व्यवस्था असणं खूप गरजेचं आहे आणि सूर्यप्रकाश मिळणं. बाकी तुम्ही कुठच्याही जमिनीमध्ये ह्याची लागवड करू शकता. पाणथळ जमीन सोडली तर सर्व प्रकारच्या जमिनीत हे आपल्याला पीक त्याच जोमाने घेता येतं. सर, जसं वेगवेगळ्या पिकांमध्ये वेगवेगळ्या जाती आढळतात, तसंच गवती चहामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत का?
जसं आपण तुळस औषधी वनस्पती, ही तुळस ही आपल्या नेहमीच्या वापरातली आहे. आपल्याला कृष्ण तुळस माहिती आहे, राम तुळस माहिती आहे, कृष्ण तुळस, काळी तुळस. त्याचप्रमाणे लेमन ग्रास, गवती चहामध्ये सुद्धा व्हरायटीज आहेत. शक्यतो आपल्या परसबागेमध्ये जी लावलेली असते ती खाण्याची व्हरायटी असते. ओके. आणि जी औषधी तेलासाठी जी वापरली जाते तिचं नाव आहे कृष्ण व्हरायटी. कारण तिचा देठ हा थोडा काळसर असतो, त्याच्यामुळे तिचं नावच कृष्ण व्हरायटी आहे. आपल्या परसबागेमध्ये असलेली जी खाण्याची गवती चहाची व्हरायटी जी आहे, वाण जे आहे, त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण हे खूप कमी असतं. उदाहरणार्थ ती अक्षरशः एक जुडी तुम्ही चहामध्ये वापरू शकता आणि चहा पिऊ शकता. पण तेलासाठी जी व्हरायटी बनली जाते, जी कृष्ण व्हरायटी, ती त्याचं एक पानसुद्धा तुमचा चहा गवतीमय करू शकतो, त्याची चव देऊ शकतो. कारण अक्षरशः 70-80% त्याचं प्रमाण त्या घटकांचं, जे आपल्याला चव देतं, जे औषधी तत्व आहे, ते त्या लेवलला स्ट्रॉंग असतात, त्या लेवलला ते ताकदवान असतात. म्हणून त्यातून तेलाची जी उत्पन्न असतं ते जास्त प्रमाणात आपल्याला मिळतं. म्हणून बाजारात मिळणारी आपल्याला किंवा आपल्या परसबागेमध्ये असणारी हे वाण जे आहे, व्हरायटी आहे, ती वेगळी आहे. आणि तेलासाठी लागवड करायची व्हरायटी ही पूर्णपणे वेगळी असते. ज्यावेळी आपण गवती चहाच्या रोपांची लागवड करतो त्यावेळी लागवड करण्यासाठी काही विशिष्ट पद्धती अवलंबावी लागते का, आणि त्यांना पाण्याची व्यवस्था कशा पद्धतीने लागते? सुरुवातीला कोकणामध्ये गवती चहाची जेव्हा लागवड केली जाते ती शक्यतो पावसाळ्यातच करावी. कारण तुम्हाला पाण्याचा ताण घ्यायची गरज नाही लागत. कारण पाऊस आपल्याकडे खूप छान आहे, 4-5 महिने तर निव्वळ पाऊसच असतो. त्याच्यामुळे त्याची मुळं पकडायला, चांगली ग्रोथ होण्यासाठी आपल्या कोकणातला पाऊस खूप छान आहे. पण त्यानंतर तुम्हाला त्याची पाण्याची व्यवस्था करावी लागते. आता व्यवस्था करताना तुम्ही ती ठिबक सिंचनाने हे करू शकता. जर तुमच्याकडे पाण्याची कमतरता असेल तर तुम्ही ठिबक सिंचनाने त्याची पाण्याची व्यवस्था करू शकता. जर तुमच्याकडे पाणी खूप चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे तर तुम्ही ते रेनगन किंवा पाटपाण्याने, सरीने सुद्धा त्याला देऊ शकता. तुमच्याकडे उपलब्ध असणारे स्रोत काय आहेत ह्यावर आपण पाण्याची व्यवस्था कशी करावी हे आपण ठरवावं. पण त्याला पाणी मिळणं खूप गरजेचं आहे, कारण पाणी नाही मिळालं तर त्याची ग्रोथ होणार नाही. आणि लागवडीची पद्धत म्हणाल तर लागवड आम्ही जी केलेली आहे ती आमचे 3 वेगवेगळे प्लॉट्स आहेत, 3 वेगवेगळ्या जागा आहेत. त्या तिघांमध्ये आमचे वेगवेगळे प्रयोग आम्ही केलेले आहेत. शक्यतो आम्हाला जे रिझल्ट्स, जो निकाल जो प्रत्येकातून मिळालेला आहे तो सेमच आहे. त्याच्यामध्ये 1x1.5 फुटावर आपण करू शकतो किंवा 2x3 वरही तुम्ही करू शकता. आता ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कशा प्रकारे करायचं आहे. काही जण, जसं आंब्याची लागवड करताना उदाहरण द्यायचं म्हटलं तर आंब्याची लागवड करताना काही जण घन लागवड करतात, तर काही जण विरळ करतात, 1 गुंठ्यामध्ये 1. त्याच पद्धतीने ह्याची 2x3 वरही करू शकता आणि कमीत कमी 1x1.5 फुटावर तुम्ही ह्याची लागवड करू शकता. इतर औषधी वनस्पतींपेक्षा गवती चहा पिकाचे औषधी, पोषक आणि आर्थिक महत्त्व कसं अधोरेखित करता येईल? एखाद्या पिकाचं आर्थिक मूल्य ठरवण्यासाठी त्याचा जो ग्राहक वर्ग आहे तो किती मोठा आहे हे ज्ञात असणं खूप गरजेचं आहे. गवती चहामध्ये एक सिट्रल नावाचा घटक असतो. जेव्हा तुम्ही गवती चहाचं तेल घेता त्यावेळेला त्या सिट्रल घटकाची तपासणी होते, लॅब टेस्टिंग होते. त्या तपासणीमध्ये जर त्याचा रिझल्ट हा 70% वरती असेल तर तो औषधी कारखान्यांमध्ये सुद्धा वापरला जातो, आपल्या औषधांमध्ये वापरला जातो, कारण त्याचे औषधी गुणधर्म आहेत. पण गवती चहा हे एक असं पीक आहे ज्याच्या अक्षरशः गवतापासून, म्हणजे त्याचं तुम्ही पीक नुसता गवती चहा लावला तर तो तुम्ही चहासाठी विकू शकता. तुम्हाला चहासाठी विकायचा नसेल तर आपण एक पाऊल पुढे जातो आणि त्याच्यापासून तेल बनवतो. मग त्याच्या तेलाला सुद्धा एक मार्केट आहे, तेलाला सुद्धा मागणी आहे. मग तुम्ही तर तेल विकू शकता. आणि तेलामध्ये सिट्रल हा घटक जर तुमचा चांगला असेल तर तो औषधी कारखान्यांमध्ये, परफ्युम्स, अत्तर ह्या कंपन्यांमध्ये आणि आपले क्लिनिंग इंडस्ट्रीज, म्हणजे जी साफसफाईचे आपण जे द्रव्य बनवतो, क्लिनिंग, त्यामध्ये हे वापरलं जातं. कारण जो छान फ्रेग्रन्स येतो त्यामध्ये हे वापरलं जातं. खूप साऱ्या मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपनीज आजही ह्या औषधी वनस्पतींच्या तेलाचा स्वतःच्या प्रोडक्ट्समध्ये वापर करतात.
खूप जणांचे मच्छरांना पळवण्यासाठी जे औषधं बनली जातात त्यामध्ये हे वापरलं जातं. कारण गवती चहाचे फक्त सुगंध छान नाही आहे, तर त्याचे औषधी गुणधर्म पण खूप चांगले आहेत. ते पोटदुखीवरती वापरलं जातं, ते तुमच्या तापावरती, कफावरती वापरलं जातं. त्या तेलाचा मसाज म्हणून उपयोग होतो. त्या तेलाचा डॅन्ड्रफ क्लिनिंग, केसांची निगा राखण्यासाठी उपयोग होतो, त्वचेसाठी उपयोग होतो. तुमच्या नसांचा त्रास असेल तर त्यावरती मसाजमध्ये त्याचा उपयोग होतो, अत्तरामध्ये त्याचा उपयोग होतो. अशा असंख्य उपयोग ह्या गवती चहाचे आहेत. आणि गवती चहाचं तेल काढल्यानंतरही जे गवत उरतं त्याचेही खूप उपयोग आहेत. अशा प्रकारे गवती चहा ह्या प्रकारे आपण एक सुपर क्रॉप किंवा एखादं ताकदवान क्रॉप सुद्धा आपण कोकणातलं म्हणू शकतो, ज्याचं फक्त लोकलच नाही तर ग्लोबल एक जागतिक पातळीवर मागणी आहे. सर्वांगीण गुणधर्म असणारं हे पीक असं म्हणावं लागेल. तर पारंपरिक पिकांपेक्षा गवती चहा पीक जे आहे हे कसं वेगळं आहे? इथे मला ही एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपले पूर्वज जे होते त्यांनी त्या त्या परिस्थितीमध्ये खूप साऱ्या गोष्टींमध्ये संशोधन केले होते. म्हणजे त्यांना एकेवेळी असं वाटलं असेल की मासेमारी कशी करावी, त्यांनी रापण पद्धत आणली. अरे आपल्या कोकणामध्ये आंबा हा खूप चांगला होतो, मग हापूस आंब्याचा उगम झाला, त्याचं मार्केट तयार झालं. त्यांनी काजू लावले, त्यांनी सुपारी लावल्या. कारण आपल्या पाण्यावरती, आपल्या हवामानावरती काय होऊ शकतं ह्याचा अभ्यास त्यांचा खूप छान होता. त्याच्यामुळे संशोधन ही एक पायरी आहे की आपल्याकडे काय होऊ शकतं आणि जागतिक पातळीवर त्याचं मार्केट किती मोठं आहे ह्याचं एक संशोधन होणं खूप गरजेचं आहे. हे आपल्या पूर्वजांकडे ह्याचा अभ्यास खूप चांगला होता. पण काळाच्या ओघामध्ये आपण फक्त काही पिकांवरतीच लक्ष केंद्रित केलं. मग तो भात असेल, आंबा, काजू ह्या पिकांच्या पलीकडे संशोधन आपल्या पद्धतीने थांबलं. पण पूर्वजांनी आयुर्वेदामध्ये असंख्य वनस्पतींबद्दल लिहून ठेवलेलं आहे. आपल्या कोकणामध्ये एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो. एक मिऱ्या म्हणून गाव आहे. त्या मिऱ्या गावाची आख्यायिकाच अशी आहे की असं म्हटलं जातं, एक दंतकथा आहे की जेव्हा श्री हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन निघाले होते तेव्हा त्याचा मिरी एवढा ढेकूळ खाली पडला आणि तेव्हापासून त्या गावाला मिऱ्या हे नाव पडलं. आणि अजूनही भारतातले खूप आयुर्वेदाचार्य अभ्यास करणारे त्या मिऱ्या गावामध्ये औषधं शोधायला येतात. आपल्या कोकणामध्ये अशा गावांची आख्यायिका आहे की असंख्य वनस्पती, औषधी वनस्पती आहेत आणि त्यांची ग्लोबल डिमांड खूप आहे. तुम्हाला अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपला कोकम. आज ते खूपच संपत जाणारं वनस्पती आहे. आज कोकमाची शेती कोणच करत नाही आहे. कारण आपल्या पूर्वजांनी कधी लावलेलं असेल तर किंवा पक्ष्यांच्या विष्ठेने पडून त्याचं बी होऊन त्याचं रोप तयार झालेलं असतं, त्याचंच आपण लागवड करतो आणि त्याच्यापासून जेवढं उत्पन्न मिळेल त्याच्यावरच आपण काम करतो. पण कोकमाच्या तेलाची आज खूप मोठ्या प्रमाणात जगभर मागणी आहे. अशा असंख्य वनस्पती आहेत ज्याच्यावरती कोकणामध्ये काम होण्याची गरज आहे आणि ते होत राहावं. आणि ह्यासाठीच आम्ही गवती चहापासून सुरुवात केलेली आहे. पण येणाऱ्या काही काळामध्ये अशा आम्ही खूप साऱ्या वनस्पतींवरती व त्याच्या औषधी गुणधर्मांवरती काम करून जगभरामध्ये त्याचा पुरवठा सुरू करणार आहोत. श्रोतेहो, वेळेअभावी आज आपण इथं थांबतोय. गवती चहा अर्थात लेमनग्रास पिकाची प्रयोगशील शेती या मुलाखतीचा उर्वरित भाग आपण उद्या ऐकूया. तोपर्यंत नमस्कार.